परिषद नांदूर निंबा दैत्य तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर। काल आपण नाणी आणि नोटा याचं रूपांतरण आणि त्यावरील प्राथमिक स्तरावरील उदाहरणे पाहिले होते। आजही आपण नाणी नोटा आणि परीक्षेच्या दृष्टीने अधिकच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत। आपल्या जिल्हा परिषदेचे शिव माननीय रेकर साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय शिक्षणाधिकारी पाटील साहेब, आपले तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी भवार साहेब आणि मिशन आरंभाची नोडल अधिकारी म्हणून अतिशय प्रभावीपणे काम करणारे मार्गदर्शक सन्मान्य कराड साहेब, या सर्वांच्या आणि त्याचबरोबर तांत्रिक सेवा सहकार्य करणारे सन्मान्य आमचे वाघ सर, गोगरे सर, कुलकर्णी सर आणि भापकर सर आणि सर्व एंटायर टीम, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचंही स्वागत करतो आणि आज आपण आपल्या तासिकेला सुरुवात करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, काल आपण दोन गोष्टी पाहिल्या होत्या, नाणी आणि नोटी। व्यवहारामध्ये नाणी आणि नोटांचा जेव्हा उपयोग करायचा असतो त्यावेळेस छोट्या व्यवहारासाठी आपण पाहिलं होतं की आपल्याला सुट्टे किंवा मोडची गरज होती। आपण एक थोडंसं कालचा व्हिडिओ पाहणार आहोत, थोडासा एक 5 मिनिटांनी आपण आजच्या गोष्टीकडे वळणार आहोत। आणि त्याचबरोबर मोठा व्यवहार जर करायचा असेल त्यासाठी आपल्याला बंदे किंवा नोटा घेणं अपेक्षित असतं। पहा, त्या दृष्टिकोनातून पुन्हाच कालची जी व्याख्या होती किंवा ओळख होती ते तुम्हाला मी वाचून दाखवतो। सुट्टे करणे किंवा मोड करणे आणि व्यवहारी भाषेत त्याला आपण चिल्लर सुद्धा कधी कधी म्हणतो। पहा, एखाद्या रकमेसाठी जास्त मूल्याची नाणी अथवा नोटा देऊन त्याच रकमे एवढी लहान मूल्याची नाणी अथवा नोटा घेऊन घेता येतात, यालाच आपण काय म्हणतो, सुट्टे करणे किंवा मोड घेणे असे म्हणतो। आणि व्यवहारी भाषेत यालाच आपण काय म्हणतो, चिल्लर सुद्धा म्हणतो। पहा, बंदे घेणे किंवा नोटा घेणे, एखाद्या रकमेच्या लहान मूल्याच्या नोटा किंवा नाणी देऊन त्याच रकमेच्या जास्त मूल्याच्या नोटा किंवा नाणी घेणे म्हणजेच बंदे करणे होय। पहा, हे बंदे आणि सुट्टे झाल्यानंतर तुम्हा विद्यार्थ्यांसाठी एक छोटासा खेळ आहे आणि या खेळाच्या दृष्टिकोनातून आपण नाणी आणि नोटा या संदर्भातून तुमच्या बुद्धीला आणि तुमच्या विचारशक्तीला चालना देणारा एक प्रश्न आहे। तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना मित्रांना विनंती आहे की या चित्राचं बारकाईने निरीक्षण करा आणि ते 1-2 छोटेसे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। मी वाघ सरांना विनंती करतो की चॅट बॉक्स त्यांनी ओपन करावा की यामध्ये एक छोटेसे 2-3 चित्र आहेत आणि या चित्रामध्ये संभाव्य या दृष्टिकोनातून काय आहेत आपल्याला प्रश्न आहेत। पहा, इथं एक ज्यूस सेंटर दिसलेलं आहे तुम्हाला। या ज्यूस सेंटर मध्ये एक पाण्याची बाटली किती रुपये आणि इथं पाचा ज्यूसच्या संदर्भात तुम्हाला किंमत दाखवलेली आहे आणि एक मुलगा त्या ज्यूस सेंटरवर पाण्याची बाटली विकत घेत आहे। तर या दृष्टिकोनाने सोहमला पाण्याची बाटली खरेदी करायची आहे, त्याला 5 रुपयाची किती नाणी द्यावी लागतील आणि पुढे टिंब आणि नाणी। जनरली आता वेगवेगळ्या भागामध्ये पाण्याच्या बाटलीची किंमत वेगळी, आपण असं धरूया की पाण्याच्या बाटलीची किंमत 10 रुपये आहे। जर 10 रुपये किमतीचा विचार केला तर सोहमला नाण्याच्या 5 रुपयाची नाणी किती द्यावी लागतील असा हा प्रश्न आहे। त्याचबरोबर सोहमला पाण्याची बाटली खरेदी करताना 10 रुपयाच्या किती नोटा द्याव्या लागतील असा सुद्धा एक प्रश्न आहे। तर पहा, तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनी सुनील, काजल, अर्चना, निंबाळकर, सागर, विनोद अशा अनेक साऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेले आहे। तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन। पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं पाहिल्याच्या नंतर जर 10 रुपयाला बाटली आपण जर धरली तर 5 रुपयाची 2 नाणी द्यावी लागतील आणि तीच जर बाटली 10 रुपयाला धरली तर 10 रुपयाची एक नोट द्यावी लागतील। त्याच धर्तीवरती इथे एक छोटासा एक प्रश्न आहे, एक पेरू दिलाय आणि या पेरूची किंमत इथं दिलेली, पण इथे त्यांनी असा प्रश्न विचारलाय, वस्तूसाठी दिलेली रक्कम बरोबर असेल तर बरोबरची खूण करा आणि जर चूक असेल तर या पद्धतीने करा। पेरू इथं 5 रुपयाचं नाणं दिलंय आणि 2 रुपयाचं नाणं दिलंय आणि इथंच 7 रुपये असं मूल्य त्याचं लिहिलेलं आहे, याचाच अर्थ या पेरूची किंमत काय आहे, बरोबर आहे। पण त्या अनुषंगाने दुसरा एक प्रश्न दिलेला आहे। पहा, इथं तुम्हाला संत्रीचं चिन्ह दाखवलेलं, तिथं 15 रुपये त्याची किंमत दिलेली आहे, परंतु इथे 10 रुपयाचं एक नाणं, 2 रुपयाचं एक नाणं आणि 1 रुपयाचं एक नाणं दिलेलं आहे। जर या नाण्याची जर आपण बेरीज केली तर याची किंमत 10 आणि 2 12, 12 आणि 1 13 रुपये होते। तर या फळाची किंमत 15 रुपये दाखवलेले आहे, याचा अर्थ ते उत्तर काय आहे, चुकीचं आहे। त्याच अनुषंगाने आणखीन एक चित्र आहे इथं आणि या चित्रामध्ये पहा, लिंबू सरबत 15 रुपये,
जिरा सरबत 12 रुपये, कोकम सरबत 10 रुपये, उसाचा रस 20 रुपये, सोलकढी 20 रुपये आणि ताक 5 रुपये अशा किमतीचा या ज्यूस सेंटरवरती काय केलेला आहे, बोर्ड लावलेला आहे. तो जर पाहिला तर तेजसला पेयासाठी किती रुपये लागतील ते तुम्ही मला सांगायचं आहे. आता इथं जर पाहिलं तर जिरा सरबतला किती रुपये लागतील, किंमत दिलेली इथं, जिरा सरबत 12 रुपये. कोकम सरबतचा जर ग्लास घ्यायचा म्हटलं तर त्याला किती रुपये लागतील, कोकम सरबत 10 रुपये आणि सोलकढी जर घ्यायची म्हटली तर 20 रुपये आणि जर ताक घ्यायचं म्हटलं तर 5 रुपये. एकंदर या सगळ्या तेजसला एवढे जर पेय घ्यायचे म्हटले तर त्याला किती रुपये लागतील याचा जर आपण विचार केला तर त्याला या सगळ्या ह्या 12 रुपये लागतील. त्यानंतर कोकमला त्याला 10 रुपये लागते, 12 आणि 10 22 रुपये होते आणि सोलकोडीसाठी त्याला 20 रुपये लागतील, 22 आणि 20 42 रुपये आणि 5 रुपयाचं ताक तर त्याला एकूण 47 रुपये लागतील. मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, जर त्याने 100 रुपयाची नोट या ज्यूस सेंटरवाल्या मालकाला जर दिली आणि त्याचा एकूण खर्च जर 47 रुपये जर झाला तर त्याला दुकानदार किती रुपये पाठीमागे देईल. साहजिकच आहे, 100 रुपयाच्या नोटेमधून झालेला खर्च जर वजा केला तर तुम्हाला दुकानदार ते 53 रुपये पाठीमागे देईल. पहा, त्याचप्रमाणे अनयाला पेयासाठी किती नाणी किंवा नोटा द्यायला लागतील. आणि हा इथं प्रश्न आहे, लिंबू सरबत, उसाचा रस आणि कोकम सरबत. पहा, त्या पद्धतीने तिनं जर लिंबू सरबत जर घेतलं तर तिला लिंबू सरबताचा 15 रुपये द्यावे लागतील. उसाचा रस जर घेतला तर तिला किती द्यावं लागतील, 20 रुपये द्यावं लागतील. आणि कोकम सरबत जर तिनं घेतलं तर त्यासाठी सुद्धा तिला 10 रुपये द्यावी लागतील. याच धर्तीनं आता हा प्रश्न तुम्हासाठी आहे. आता या प्रश्नांचं उत्तर चित्र पाहायचंय आणि बारकाईने पाहून तुम्ही काय करायचं आहे, उत्तर द्यायचंय. मी सरांना पुन्हा विनंती करतो की चॅट बॉक्स ओपन करावा. पहा, इथं 3 रुपयाला एक काकडी आहे, त्याचबरोबर 1 रुपयाला एक टोमॅटो आहे आणि 4 रुपयाला एक मुळा आहे, 5 रुपयाला एक बीट आहे आणि 2 रुपयाला एक गाजर आहे. आता जर विचार केला तर त्या मुळ्याची किंमत एका बीटची किंमत 5 रुपये आणि काकडीची किंमत 3 रुपये, याचं उत्तर 8 रुपये हे दिलेलं आहे. परंतु इथं टोमॅटो दिलाय 1 रुपया, काकडी दिली 3 रुपये, म्हणजे इथं किती रुपये उत्तर येणार, 4 रुपये. पण राहिलेल्या खालच्या 3 प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे, तुम्हा सर्वांना विद्यार्थ्यांकडून. पाहूया आपण, 2 गाजर आणि 1 बीट याचं किती मूल्य येत आहे. पहा, मी नाव वाचतो तुम्हाला, आबासाहेब, रोहिणी, NG, वाहग, पवार, ढोणे, तुवर, परदेशी, निकम, निंबाळकर, गालंडे. वा वा, छान, व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुंदर असा प्रतिसाद देत आहात. तुम्ही या चित्राचं बारकाईने असं निरीक्षण केलेलं आहे. परीक्षेला या धर्तीवरती सुद्धा असा चार्ट दिला जाऊ शकतो आणि या शेवटच्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर विचारलं जाऊ शकतं. तर इथं जर पाहिल्याच्या नंतर या 2 ठिकाणी आणि या ठिकाणी अर्धवट असा हा प्रश्न आहे. पहा, इथं गाजराचं मूल्य आहे 2 रुपये, गाजराचे 2 चित्र आहेत, याचा अर्थ याचं मूल्य झालं 4 रुपये आणि 1 बीट आहे आणि या बीटचं मूल्य आहे 5 रुपये. म्हणजे या 3 फळाची एकूण मूल्य किती होते, तर 9 रुपये होते. त्याचप्रमाणे 2 बीट आणि 2 टोमॅटो आहे. जर बीटचा विचार केला तर 5 रुपयाला एक, 5 गुणे 10 मूल्य बीटचं होईल. आणि जर टोमॅटोचा विचार केला तर 1 रुपयाला एक आहे, त्याचे 2 टोमॅटोचे 2 रुपये होतील, म्हणजे एकूण याची किंमत होईल 12 रुपये. आणि शेवटचा प्रश्न आहे, 1 काकडी आणि 1 गाजर याचं मूल्य किती होईल. जर आपण पाहिलं तर काकडी काय होती, काकडी किती रुपयाला आहे, काकडी 3 रुपयाला आहे आणि काकडीचं मूल्य 3 रुपये. काकडीचं मूल्य 3 रुपये आणि गाजराचं मूल्य 2 रुपये, तर एकूण याची किंमत किती होईल, आपल्याला 5 रुपये मूल्य झालेला आपल्याला पाहायला मिळेल. पहा, त्याचप्रमाणे काल आपण पाहिलं होतं, काल या गोष्टीची ओळख करून घेतली होती मी. त्रोटक फक्त 1-2 मिनिटांमध्ये फास्ट तुम्हाला ओळख करून देणार आहे. 500 रुपयाचे जर आपण सुट्टे घेतले तर 1 रुपयाची नाणी 500 मिळतील, 2 रुपयाची 250 मिळतील, 5 रुपयाची 100 नाणी मिळतील आणि 10 रुपयाचे 50 नाणी मिळतील. त्याचबरोबर 5 रुपयाच्या जर नोटा घेतल्या तर 100 नोटा घ्याव्या लागतील, 10 रुपयाच्या नोटा घेतल्या तर 50 नोटा घ्याव्या लागतील आणि 20 रुपयाच्या नोटा घेतल्या तर 25 घ्याव्या लागतील, 50 रुपयाच्या घेतल्या तर 10 नोटा घ्याव्या लागतील आणि 100 रुपयाच्या जर नोटा घेतल्या तर आपल्याला 5 नोटा घ्याव्या लागतील. त्याचप्रमाणे 200 रुपयाची जर नोट आपण घेतली आणि तिचे जर आपण सुट्टे करायचे म्हटलं किंवा बंदे जर करायचे म्हटलं
तर आपल्याला 1 रुपयाचे 200 नाणी, 2 रुपयाचे 100 नाणी, 5 रुपयाचे 40 नाणी, 10 रुपयाची 20 नाणी आणि 10 रुपयाच्या जर नोटा घेतल्या तर 20 नोटा, 20 रुपयाच्या जर नोटा घेतला तर 10 नोटा, 50 रुपयाच्या जर नोटा घेतल्या तर 4 नोटा आणि 100 रुपयाच्या जर नोटा घेतल्या तर 2 नोटा. या पद्धतीने आपल्याला या नोटांची घेणं अपेक्षित आहे. पहा, कालच्या गोष्टीवर पाहिलेल्या संदर्भाने आणि आजच्या गोष्टीने आपल्याला पुढे जाण्यासाठी रूपांतरण काय आहे, कालच्या झालेल्या अभ्यासक्रमावर थोडासा अभ्यास करून आपल्याला पुढे जाणे. पहा, 16.5 रुपये आणि 8.25 रुपये बरोबर किती रुपये, हा प्रश्न तुमच्यासाठी अभ्यासाला दिलाय. मग हा जर विचार जर केला तर या प्रश्नाचं उत्तर सर्च करताना किंवा उत्तर काढताना आपल्याला 16.5 रुपये, मी जर या पद्धतीनं या पद्धतीने जर घेतले 16.5, मी जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर ते लिहिले तर या पद्धतीने लिहावं लागतील. आणि मला जर 8.25 रुपये जर लिहायचे म्हटले तर मला 8 रुपये या पद्धतीने हे 8.25 रुपये लिहावं लागते. किंवा याच जर मी उत्तर जर या पद्धतीने रुपये आणि पैशामध्ये जर लिहिलं तर 16.5, 16 रुपये 50 पैसे आणि 8.25 रुपये म्हणजे 8 रुपये आणि 75 पैसे. या दोन्ही गोष्टीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला बेरीज करणं अपेक्षित आहे. मग आपण काल पाहिलेलं आहे रुपये आणि पैसे. 16 रुपये 16 रुपये 50 पैसे आणि 8 रुपये 75 पैसे. याची जर आपण बेरीज केली तर 5 7 आणि 5 12 आणि 8 आणि 6 14 आहे ते 24, 24 रुपये आणि 125 पैसे होतील. मग आपलं माहिती आहे आपल्याला 100 पैशाच्या पुढे जेव्हा जातो 100 पैसे म्हणजे 1 रुपया होतो आणि हा 1 रुपयाच्यात कन्वर्जन केला तर 25 रुपये आणि 25 पैसे होतील. आणि उत्तरामध्ये पर्याय काय असेल मग 25.25 रुपये. या पद्धतीने या प्रश्नांचं उत्तर आपल्याला काय होईल मिळून जाईल. पहा, 20 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे 5 रुपयाचे किती नाणीचे मूल्य. प्रश्न पहा सोपा आहे पण समजून घेणं योग्य आहे आपल्याला. पहा आता 20 रुपयाच्या किती नोटा सांगितल्यात, 20 रुपयाच्या 10 नोटा, किंमत किती झाली 200 रुपये झाली. त्याचबरोबर काय सांगितलंय त्याच्या ऐवजी बरोबर काय सांगितलंय 5 रुपयाची किती नाणी. मग या 200 रुपयाला 5 रुपयांनी जर भागलं तर आपल्याला ती नाणी मिळून जातील. 5 1 5, 5 चोक 20, 5 0 0 म्हणजे आपल्याला 40 नाणी ज्यावेळेस 5 रुपयाची घेऊ तेव्हा त्याचं मूल्य या 20 रुपयाच्या 10 नोटांच्या बरोबरीत असेल. त्यानंतर पहा इथं प्रश्न आहे 1 रुपयाची 8 नाणी व 2 रुपयाची 16 नाणी आणि 5 रुपयाची 8 नाणीच्या बदल्यात 20 रुपयाच्या किती नोटा येते. पहा आता ऐका मित्रांनो, 1 रुपयाची किती नाणी आहे, पहा आता 1 रुपयाची 8 नाणी, 1 रुपयाची 8 नाणी म्हणजे 8 रुपये. 2 रुपयाची 16 नाणी, 16 दुने 32 रुपये आणि 5 रुपयाची 8 नाणी म्हणजे 8 पंचे 40 रुपये. यांची जर आपण बेरीज केली तर किती रुपये होते 7 आणि 8 80 रुपये होतात. जर 80 रुपये झाले तर या 80 रुपयाच्या बदल्यामध्ये आपल्याला 20 रुपयाच्या नोटा घ्यायच्या. म्हणून 80 रुपये भागिले 20 रुपयाची नोट म्हणून 20 1 20 आणि 20 चोक 80. या पद्धतीने जर 1 रुपयाची 8 नाणी, 2 रुपयाची 16 नाणी आणि 5 रुपयाची 8 नाणी जर घेतली तर त्या बदल्यामध्ये आपल्याला 20 रुपयाच्या 4 नोटा मिळतील. त्यानंतर 25.25 रुपये पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये कसे लिहावे.
पहा विद्यार्थी मित्रांनो, 25 हो. किती सांगितलेत मी? 25 पूर्ण झालेले नाहीत. आपल्याला माहिती आहे, अपूर्णांक शिकलोय आपण. 24 पूर्ण आहेत आणि एक पाऊण भाग आहे. या पद्धतीने तो आपल्याला अपूर्णांकामध्ये या 25 रुपयाचा उत्तर लिहिता येईल. आता इथे एक प्रश्न दिलेला आहे मी, 4000 पैसे बरोबर किती रुपये? तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस दोन्ही प्रमाण एक करू त्यावेळेस उत्तर काढणं सोपं जातं. मग 1 रुपया बरोबर 100 पैसे. मग 4000 पैसे भागिले 100 पैसे करा उत्तर. मग याचं उत्तर जर काढलं तर तुम्हाला बरोबर त्याचं मूल्य मिळून जाईल. त्याचं मूल्य 40 रुपये. पहा, त्यानंतर आहे महाराष्ट्रामध्ये टाकसाळ नाणी पाडण्याचा कारखाना कुठे? हा तुम्हाला एक जनरल नॉलेजचा आणि नाणी नोटाच्या संदर्भाने प्रश्न आहे. तुम्हाला मी काल सांगितलं होतं, तुम्ही मुलांनी अपेक्षा आहे की याचं उत्तर मला चॅट बॉक्स वर द्यावं. पाहूया आपण किती विद्यार्थ्यांच्या लक्षात राहिलंय की टाकसाळ विचारलंय मी. महाराष्ट्र राज्यामध्ये टाकसाळ म्हणजे नाणी पाडायचा कारखाना कुठे आहे? पहा बरं, हा चॅट बॉक्स वरती पाहूया आपण कोण कोण विद्यार्थी उत्तर देत आहे. मी प्रश्न असा विचारलाय तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये टाकसाळ, उत्तर आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. पहा, काही नाशिक लिहित आहेत, काही मुंबई लिहित आहेत, गोंधळ होतोय तुमचा. टाकसाळ विचारलंय. टाकसाळ म्हणजे नाणी पाडण्याचा कारखाना, नोटा छापण्याच्या संदर्भाने प्रश्न नाही, हे समजून घ्या. आणि हे असा प्रश्न आपल्याला शिष्यवृत्तीच्या त्याचबरोबर सैनिकीच्या परीक्षेला येऊ शकतो, म्हणून यासारखे 2-3 प्रश्नाचा सुद्धा समाविष्ट केलेला आहे. पहा, अनेक विद्यार्थी उत्तर देत आहेत. छान, बऱ्याच जणांनी नाशिक उत्तर दिलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या इकडे, मी प्रश्न टाकसाळ विचारलाय. टाकसाळ म्हणजे नाणी पाडण्याचा कारखाना, हा नाशिकला नसून मुंबईला आहे. नाणी फक्त मुंबईला पाडले जातात. नाशिकला नोटा छापण्याचा उद्योग म्हणजे कारखाना आहे. त्याचबरोबर तुमच्या दृष्टीने पुन्हा एक प्रश्न आहे, 2.5 रुपयाला एक पेन्सिल आहे, तर 1 डझन पेन्सिलचे रुपये किती? आपण मापन शिकलेलो आहे, डझन शिकलो. त्याचबरोबर आपण रिम पण शिकलो. मग इथं प्रश्न असा आहे, 2.5 रुपये. 2.5 रुपये म्हणजे दशांश अपूर्णांकात जर लिहिले 2 रुपये 50 पैसे किंवा 2.5. आता काय सांगितलं, एक पेन्सिल 2.5 रुपयाला आहे, तर 1 डझन, 1 डझन ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे. मग 12, मग 12 गुणिले 2.5 रुपये. तुम्ही तोंडी सुद्धा उत्तर काढू शकता. 12 दुने 24 आणि त्या 12च्या निम्मे 6, तर याचं उत्तर तुम्हाला काय येतंय? 30 येतंय. आणि जर तुम्हाला जर या पद्धतीने जर करायचं असेल तर दशांश चिन्हाचा विचार न करता तुम्ही गुणाकार करून घेणं अपेक्षित आहे. 5 दुने 10, हातचा आला 1, 5 1 5, 5 आणि 1 6. त्याचबरोबर इथं काय लिहिलंय, बे दुने 4 आणि बे 1 बे, याची बेरीज केली 0, 6 आणि 4 10, हातचा आला 1 2 आणि 1 3. किती स्थळानंतर दशांश चिन्ह आहे? तर 1 दिलं, तर याचं उत्तर आलं 30. या पद्धतीने सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता, परंतु गोंधळ करणं अपेक्षित नाही. सामान्य ज्ञान आणि नाणी संदर्भाने एक प्रश्न आहे. पुन्हा अपेक्षा आहे की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्स वरती द्यावं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाडलेल्या नाण्यांचे नाव काय? सांगा मला. कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना माहिती आहे अभ्यासक्रमामध्ये? चालू आहे ना? छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर शके एक जणांनी लिहिलंय, एक जणांनी होऊन लिहिलंय, राजमुद्रा लिहिलंय, शिवराई पण लिहिलंय. छान छान छान, बरेच बरेच जण उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत. व्हेरी गुड. या अनुषंगाने तुम्हाला छान 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 धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.
पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 नाणी पाडली होती. एक नाणं होतं शिवराई आणि दुसरं नाणं होतं होन. हे आपल्याला माहित असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून एक सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे. तोच प्रश्न, भारतात सोन्याची नाणी पाडणारा राजा कोणता, हे सुद्धा तुम्हाला, आणि सैनिकीच्याला हा प्रश्न आलेला आहे, म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला इन्क्लूड केलेला आहे. भारतात सोन्याची नाणी जी पाडलेली आहे ती कुशाण राजाने सुरुवात केलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी पाहिल्याच्या नंतर आज आपल्याला या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे जे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नावरती खास फोकस करणं अपेक्षित आहे, ते प्रश्न आपण पाहणार आहोत. या प्रश्न प्रकारातला हा एक प्रश्न पहिला प्रकारात आहे. पहा, इथं मी प्रश्न वाचतो आणि आपण समजून घेऊया. सीमाकडे सोनालीपेक्षा 60 रुपये जास्त आहेत. प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचायचा आहे. काय सांगितलंय समजून घेते. सीमाकडे सोनालीपेक्षा 60 रुपये जास्त आहेत. कोणाकडे पैसे जास्त आहेत? सीमाकडे सोनालीपेक्षा. मग पैसे कमी कोणाकडे दो? सोनालीकडे. इथपर्यंत कळालं. 60 रुपये जास्त आहेत. त्यांच्याकडे एकूण मूल्य 340 रुपये आहे. तर सीमाकडे रुपये किती आहेत? आता हे गणित 2 पद्धतीने सोडवता येतं. समजून घ्या इकडं. एक समीकरणाच्या स्वरूपाने जर गणित सोडलं तर अचूक येऊ शकतं, आणि असंही गणित जर सोडलं तर कमी वेळात अचूक येऊ शकतं. फक्त प्रश्न असा आहे, तुम्हाला कोणती पद्धत भावती आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने अचूकपणे गणित सोडता. पहा, परीक्षेमध्ये जर वेळ वाचवायचा असेल तर या दृष्टिकोनातून मी काय करतो, साध्या पद्धतीने गणित सोडून दाखवतो तुम्हाला. सीमाकडे सोनालीपेक्षा 60 रुपये जास्त आहेत. जिच्याकडे 60 रुपये जास्त आहेत ती थोडा वेळ बाजूला काढून ठेवूया आपण. पहा, सीमाकडे कोणाकडे जास्त आहेत? हे सीमाकडे जास्त आहेत, ते बाजूला ठेवू. आणि सोनालीकडे कमी येतं, ती सोनाली इथं लिहूया. आता राहिला मुद्दा. प्रश्न किती आहे? 340 रुपये दोन्हीकडे मिळून. मग 340 रुपयामधून जास्तीचे सीमाकडचे 60 रुपये काय करूया आपण? वजा करून घेऊया. आणि जर हे वजा जर केले तर काय होईल? 14तून 6 गेल्यानंतर 8 रुपये, आणि तर राहिले 200. टोटल शिल्लक राहिले 280 रुपये. मग हे 280 रुपये काय करायचे? दोघीमध्ये समान वाटायचे. 280 या दोघीमध्ये समान वाटायचे. वाटले किती आले प्रत्येकीच्या वाट्याला? बे एक बे, बे चौक 8, बे 0 0. पहा बर का, आता प्रत्येकीच्या वाट्याला त्याच्यातले आलेत 140 रुपये प्रत्येकीला. पण प्रश्न असा आहे, याच्या पैकीचे 60 रुपये जास्त आहेत ते बाजूला काढून ठेवलेत. ते कोणाकडे जास्त आहेत माहिती आहे तुम्हाला? सीमाकडे जास्त आहेत. मग सीमाकडे असणारे पैसे, सीमा तिच्या वाट्याला आलेले 140 अधिक 60 रुपये बरोबर 200 रुपये. प्रश्न असा आहे, सीमाकडे किती पैसे आहेत? सापडलं उत्तर? सहजरित्या तुम्हाला उत्तर सापडलं. दुसरा प्रश्न, हाच प्रश्न आपण समीकरणाच्या पद्धतीने पण सोडू शकतो. सीमाकडे असणारे पैसे आणि सोनालीकडे असणारे, जी कमी का कमी, ज्याच्याकडे कमी पैसे आहेत ना त्याला एक्स मानायचा. सोनालीकडे असणारे पैसे बरोबर एक्स, आणि सीमाकडे असणारे पैसे. मग सीमाकडे किती पैसे दो? सीमाकडे तिच्यापेक्षा 60 रुपये जास्त आहेत. पहा बरं का, 2 गोष्टी मिळाल्या. हिच्याकडे x रुपये आहेत, हिच्याकडे x प्लस 60 रुपये आहेत. मग काय झालं? x अधिक 60 रुपये. पहा बरं का, ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहा, x अधिक 60 रुपये बरोबर एकूण मूल्य किती हो? 340 रुपये. पहा बरं का, आता झालं काय? x अधिक x इथं झाला 2x अधिक 60 रुपये बरोबर 340 रुपये. मग आता काय झालं? हा 60 इकडच्या बाजूने काय आहे? अधिक आहे. तो समीकरणाच्या इकडच्या बाजूने गेला तर काय होणार आहे? वजा होणार आहे. म्हणून 2x बरोबर 340 वजा 60 रुपये.
आता आपण इथं वजाबाकी करून पाहिलेली, मग किती उत्तर येणार आहे हो? उत्तर येणार आहे 280 रुपये. 2x बरोबर 280 रुपये. मग आता इथं 2x आहेत, आपल्याला किंमत कायची काढायची? x ची काढायची. म्हणून x बरोबर 280 भागिले काय हो? इथं 2 एक बे बे चोक 8 बे 0 0 म्हणून x ची किंमत आली 140. x कोणाचे येतो? सोनालीचे x येतो. सोनालीचे आले 140. सीमाचे काय हो? x अधिक 60 आहे, मग 140 अधिक 60 बरोबर उत्तर काय आलो? 200. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं उत्तर अचूक आहे. समजलं तुम्हाला? सर्वांना लक्षात आलं असेल. पहा आता हे प्रश्न समजल्याच्या नंतर पुढचा प्रश्न तुम्ही सर्वांनी सोडायचा आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी लागू आहे. पहा, तुम्हा सर्व विद्यार्थ्या मित्रासाठी एक मिनिटाचा अवधी आहे. सर्वांनी हा प्रश्न सोडायचा आहे. हो सर, दिसतंय ना? पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी सोपा प्रश्न आहे, त्याच धर्तीवरचा आहे, थोडस ट्रिकी प्रश्न आहे. पाहूया म्हटलं, तुम्ही काय विचार करून कसा सोडताय ते आपण पाहूया. खूप सोपा प्रश्न आहे. हे चालू झालं चॅट बॉक्स. पहा विद्यार्थी मित्रांनो, आलेत उत्तर देत आहेत. अनिल, शीतल, सविता, पनसे, लगड, गरजे, निकम, काकडे, शीतल, देशमुख. छान 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 विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. पाहूया, पहिल्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? एक पुस्तक आणि एक वही या दोन्हीचं एकूण मूल्य दिलेलं आहे 64 रुपये. एक वही आणि एक पुस्तक आहे, दोन गोष्टी. याचं मूल्य किती दिलंय? 64 रुपये. पण पुस्तकाची किंमत वहीच्या किमतीपेक्षा, बघा बरं का, पहिल्या प्रश्नासारखाचे, पुस्तकाची किंमत, कोणाची किंमत जास्त आहे हो? पुस्तकाची जास्त किंमत आहे. आणि कमी कोणाची आहे? वहीची किंमत कमी आहे. पहा, कमी आहे. ह्या दोन गोष्टी अगोदर कळाल्या की हे गणित सोडायला अडचण येणार नाही. मग पुस्तकाची किंमत किती जास्त आहे? 18 रुपये आहे. तर प्रश्न असा विचारलाय बरं का, दोन वह्याची किंमत किती होईल? पाहूया, आपण गणित सोडून घेऊया. पहा, वहीची किंमत x मानली आणि पुस्तकाची किंमत काय मानली आपण अगोदरच्या उदाहरणाप्रमाणे? x अधिक किती जास्त आहे तो? पुस्तक 18 रुपयाने जास्त आहे. त्याचं एकूण मूल्य किती हो? 64 रुपये आहे. म्हणल्याप्रमाणे काय झालं इथं? 2x अधिक 18 बरोबर 64. काय झालं इकडं? 2x इकडं अधिकचे इकडं आले, काय झाले? वजा झाले. 64 वजा 18. पाहता इथं काय राहिले हो? बरोबर. या 64 मधून तुम्ही 18 वजा केल्याच्या नंतर तुम्हाला वजाबाकी प्रॉपरली करता आली तर अडचण येणार नाही. आणि इथं राहिले 46 रुपये. आता पहा, ही 2x ची किंमत आहे, मग 2x बरोबर 46 रुपये. आपल्याला काय काढायचंय? x काढायचा आहे. x बरोबर 46 भागिले 2. पहा बरं का, बे एक बे, बे दुने 4 आणि बे त्रिक 6. x ची किंमत किती आली हो? 23 रुपये आली. x कशाला मानलेला आहे हो आपण? x वहीला मानलेला आहे. कारण पुस्तकाची किंमत काय आहे? जास्त आहे, म्हणून x अधिक 18 मानलेला आहे. मग एका वहीची किंमत जर 23 रुपये येते तर प्रश्नात विचारलेला आहे दोन वह्याची किंमत किती? मग आता तुम्हाला माहिती आहे 23 गुणिले 2 बरोबर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे.
खूप छान विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उत्तर दिलेलं आहे. याच धर्तीवरचे असेच वेगवेगळ्या पद्धतीचे 8-9 प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेला येतात आणि हे प्रश्न आपल्याला मार्क्स देऊन देण्यासाठी आपण दोन्ही पद्धतीने त्याचा सोडण्यासाठी उपयोग करू शकतो. पहा आता पुढचा प्रश्न आहे. पहा, 50 रुपयाच्या नोटाच्या पुडक्यात अनुक्रमे 42, 312 या अनुक्रमाने सुरू जाणाऱ्या ते 42,376 पर्यंत क्रमांक आहेत अशा नोटा आहेत. कोणत्या? 50 रुपयाच्या नोटाच्या पुडक्यात. तर त्या पुडक्यातील नोटांची एकूण रक्कम विचारली आपल्याला. काय विचारली? रक्कम विचारली. रक्कम. पहा बरं का, हा प्रश्न सोडवण्याच्या दोन पद्धती आहेत याच्या पण. आणि तुम्हाला सोपी पद्धत सांगतो, तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही परीक्षेला वापरा. असा जर प्रश्न आला तर काहीच अडचण नाही. जेव्हा अशा नोटाच्या पुडक्याच्या नोटाच्या संदर्भात प्रश्न दिलेला असतो त्या टायमाला मोठ्या संख्या जी आहे पुढच्या नंबरची, मग 42,376 या अनुक्रमांकामधून ही संख्या वजा करायची. सरळ सरळ 42,312 केली वजा. काय झालं? 6 मधून 2 गेले 4, 7 मधून 1 गेला 6, 3तून 3 गेला, 2तून 2 गेला आणि 4तून 4 गेला. पहा बरं का, तुम्ही विद्यार्थी वजाबाकी करता आणि लगे गडबड करून उत्तर काढायचा प्रयत्न करता. पण लक्षात घ्या, या नोटांची ज्यावेळेस वजाबाकी करत असतो त्या टायमाला ही शेवटची नोट सुद्धा हिशोबात असते. म्हणून झालेल्या वजाबाकीमध्ये अधिकचा 1 मिळवायचा असतो. इथं आले एकूण 65 नोटा. ह्या 65 नोटा कोणाच्या आहेत? 50च्या आहेत. मग 65 गुणिले 50 त्या नोटांचं आपल्याला मूल्य काढायचंय. 65 गुणिले 50 आपण गुणाकार करूया. शून्य म्हणलं एका स्टेप मध्ये करूया. 5 5 25, अच्छे आले 2, 5 क 30 आणि 2 32. पहा, त्या नोटांचं मूल्य आलेलं आहे 3,250. पहा बरं का, तुम्हाला या संदर्भाने जर पर्याय आला तर तुम्हाला उत्तर इथं सापडेल. पण जर प्रश्न व्यवहारिक दृष्टिकोनातून पर्यायात असेल तर तुम्हाला 3,250 मूल्य म्हणजे 3,2500 रुपये आहे हे काळजीपूर्वक पाहून उत्तर लिहावं लागेल. त्याशिवाय ते उत्तर तुम्हाला सोडणं शक्य होणार नाही. पहा आता त्यानंतर पुढचा याच धर्तीवरचा प्रश्न तुमच्यासाठी मुलांनो. हा प्रश्न तुम्ही सोडणं अपेक्षित आहे आणि मला तात्काळ कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाच्या पर्यायाचं उत्तर सांगावं. खूप सोपा आहे. 50चा घेतलाय मी. प्रश्न तुम्हाला खूप कठीण असा काही घेतलेला नाही. काय प्रश्न आहे? पहा इथे. 50 रुपयाच्या एका बंडलात 86, 71, 85 या अनुक्रमांकापासून तर ते 86, 72, 00 या क्रमांकाच्या नोटा उरलेल्या आहेत. तर त्या बंडलात किती रक्कम शिल्लक आहे? खूप सोपा प्रश्न आहे. बरेच जण उत्तर टाकतायत, काही जण 2 टाकतायत, काही जण 4 टाकतायत आणि बऱ्याच अंशी काहींनी मूल्य पण काढून टाकलंय. छान. निंबाळकर, विनोद, ऋषी, गणेश, कांबळे, गोरे, गुंजाळ, निकम, शिंदे, व्हेरी गुड. छान 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 विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंय आणि तुम्ही मनातून हा प्रश्नांचा प्रतिसाद दिलेला आहे. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार, अभिनंदन आणि धन्यवाद. पहा विद्यार्थी मित्रांनो, काय प्रश्न आहे हा? प्रश्न खूप सोपा आहे. पुन्हा त्याचप्रमाणे तुम्हाला दुसरी पद्धत सोडून सांगायची राहिली होती म्हणून हा प्रश्न घेतला होता. 85 आणि 86, 72 यातील जी मोठी संख्या आहे त्या संख्येमधून पहा काय करायचंय आपल्याला? लहान संख्या वजा करायची आहे.
पा 00 86 71 85 असा ज्यावेळेस प्रश्न येतो त्या टायमाला वजाबाकी करताना तुम्हाला वरती संख्या 0 याचा विचार करणं अपेक्षित आहे. एककाच्या स्थानी 0 असताना खालची संख्या वजा करताना आपण दशकाकून हातचा घेतो, त्याकडे नसेल तर शतकाकडे जातो, शतकाकून हातचा घेतल्यानंतर इथं राहिला एक शतक म्हणजे 10 दशक त्याने दिले, ते झाले 10 दशक आणि या 10 दशकातून एक इकडे आलेला आहे, इथं 9 दशक राहिले आणि इथं झाले 10. या 10 मधून 5 गेले 5 आणि 9 मधून 8 गेले 2, इकडे एकातून 1 गेला, 7तून 7 गेला, 6तून 6 गेला, इथं राहिले 25. पण तुम्हाला सांगितलेलं आहे जर अशी वजाबाकी करणार असाल तर त्यामध्ये 1 मिळवायचा आहे आणि इथं उत्तर झालेलं आहे 26. मग 26 गुणिले नोटा किती 2 50 0 5 सक्क 30 हातचे आले 3 आणि 5 दुने 10 आणि 10 आणि 3 पा विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलंय ठीक आहे पा 87 200 वजा 86 71 85 याच्यामधून वजाबाकी करताना गडबड पा इथून हातचा घेतला इथं राहिला 1, इथं झाले 10, इकडे घेतला 9, इथं झाले 10. या 10तून 5 गेले 5, 9तून 8 गेले, इथं राहिला 1 आणि 1तून हा 1 गेला 0. इथं तुमच्या नोटा आल्यात 15, गडबडीत 1 जास्त झाला आणि त्यामध्ये झाला 16. मग 16 गुणिले नोटांची संख्या आहे 50. मग उत्तर आलं 6 पंचे 30 3 5 1 5 5 आणि 3 800 उत्तर आलं. आता दुसऱ्या पद्धतीने आपण उत्तर कसं सोडणार आहोत त्याचा विचार करूया. जेव्हा तुम्ही वजाबाकी करता कधी कधी गडबडीत आपण 1 घ्यायचा विसरतो. मग आता काय करायचंय 87 72 00 या संख्येमधून ही जी संख्या वजा करतो त्या टायमाला 86 71 हा जो 85 शेवटचा अंक आहे त्या अंकाच्या ऐवजी 1 अंक इथला एकक स्थानचा कमी करायचा. मग इथं 85 च्या ऐवजी काय करायचे 84 करायचे आणि ज्या टायमाला 1 अंक कमी करतो त्या टायमाला आपल्याला त्यामध्ये 1 मिळवण्याची गरज भासत नाही आणि आपलं उत्तराची वेळ कमी होते आणि उत्तर आपल्याला शोधता येतं. या पद्धतीने पुन्हा जर वजाबाकी केली तर आपल्याला माहित आहे की या वजाबाकीमधून 10तून 4 गेले 6 आणि 9तून 8 गेला, इथं राहिला 1. मग 16 नोटा ताबडतोब मिळाल्या आणि त्या 16 नोटाला जर तुम्ही 50 न जर गुणवलं तर 16 पंचे 80 म्हणजे 800 रुपये. या पद्धतीने दोन्ही पद्धतीने तुम्ही हे उदाहरण काय करू शकता सोडू शकता. विद्यार्थी मित्रांनो आता यानंतरचं या तिसऱ्या प्रकारचं उदाहरण आहे. या प्रकाराच्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे यामध्ये दिलेला आहे 200 रुपयामध्ये 5 रुपयाच्या 14 नोटा 10 रुपयाच्या 17 नोटा आणि 20 रुपयाच्या 3 नोटा आहेत. पहा बरं का तर उरलेल्या सर्व नोटा ह्या 100 रुपयाच्या आहेत. तर 100 रुपयाच्या नोटा किती पायदा प्रश्न समजून घेतला 2000 रुपये मूल्य आहे पण त्यामध्ये नोटा 5 रुपयाच्या किती 14 आहेत. मग 5 रुपयाच्या 14 नोटा म्हणजे 14 पंचे 70 रुपये. त्यानंतर काय 10 रुपयाच्या किती नोटा आहेत 10 रुपयाच्या 17 नोटा आहेत म्हणजे काय झालं 17 आणि 10 170 रुपये. 20 रुपयाच्या किती नोटा आहेत 20 रुपयाच्या 3 नोटा आहे म्हणजेच 20 त्रिक 60 रुपये. आता उरलेल्या तुम्हाला 100 रुपयाच्या नोटा किती आहेत ह्या माहिती नाही त्या एक्स मानल्यात याचा काही नाही परंतु या आलेल्या नोटांच्या मूल्यांची आपण बेरीज करूया. किती बेरीज झाली याची बेरीज झाली 0. 7 आणि 7 14 14 आणि 6 20 हातच्या आले 2 2 आणि 1 3. या सर्व नोटांचं मूल्य आलेलं आहे 300 रुपये आणि एकूण मूल्य आहे 2000 रुपये. मग 2000 रुपये मूल्यामधून वजा जर 300 केले तर आपल्याला
राहिलेलं मूल्य येतंय 1700 रुपये. आणि हे 1700 म्हणजे काय आहे तो? 100 रुपयाच्या नोटा आहेत. मग या 100 रुपयाच्या नोटा किती आहेत ह्या जर काढायचा असेल तर या मूल्याला आपल्याला 100च्या नोटांच्या संख्येने मूल्याने भागावं लागेल. म्हणजेच उत्तर येतंय 17 रुपये. म्हणजे 200 रुपयाच्या जर मूल्यामध्ये 14 नोटा 5 रुपयाच्या असतील, 17 नोटा 10च्या असतील, 20 रुपयाच्या 3 नोटा असतील आणि उर्वरित जर 100 रुपयाच्या असतील तर त्या नोटा आहेत 17. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अचूक येणार आहे. पहा, याच धर्तीवरचा तुम्ही प्रश्न सोडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. पहा आता, खूप सोपा प्रश्न आहे. 50 पैशाची 16 नाणी, 1 रुपयाची 14 नाणी देऊन त्याऐवजी 2 रुपयाची नाणी घेतली तर किती नाणी येतील? हा सोपा प्रश्न आहे, तुम्हाला मी सांगितलेला आहे सोडायचा. 50 पैशाची 16 नाणी. आता 50 पैसे जरी व्यवहारात आपण प्रत्यक्ष वापरत नसलो तर काल आपण त्याची उकल करून घेतलेली आहे. आणि 1 रुपयाची 14 नाणी ते दिलेत आणि त्या बदल्यात आपण काय करू राहिलो? बंदे घेऊ राहिलो. आणि हा पाय, छान, व्हेरी गुड. खूप खूप फास्ट उत्तर देत आहे. तुम्हाला निवृत्ती शिंदे, गायकवाड, निंबाळकर, कदम, साळुंके, लबडे, वाणी, निंबाळकर, योगेश, संजय, छान छान, अभिनंदन अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर. पहा, 50 पैशाची किती नाणी येतं? 16 नाणी येतं. ही 16 नाणी गुणिले 50 पैसे जर काढले तर याची निमपट केली तर 1 रुपयात कन्वर्जन 8 रुपये होतील. आणि जर 14 1 रुपयाची जर नाणी असतील तर याचे 14 रुपये होतील. 14 आणि 8 जर केलं तर 22 रुपये होतील. आणि या 22 रुपयाच्या मोबदल्यामध्ये काय केलेलं आहे? किती नाणी घ्यायची हो आपल्याला? 2 रुपयाची नाणी घ्यायची. आणि 22 ला 2 ने जर भागितलं तर तुम्हाला उत्तर मिळून जातंय. ती 2 रुपयाची नाणी मिळणार आहेत 11 नाणी. म्हणून पुन्हा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर सुद्धा बरोबर आहे. रोहिणी, मुंडे, आणखीन कोण? कासाळ, रसाळ, गोरे. पहा, हे सर्व विद्यार्थी. पहा, आणखीन एक प्रकारचा आपण प्रश्न पाहणार आहोत आणि या प्रकारच्या प्रश्नाला आपण समजून घेणार आहोत. एका डब्यात 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयाची समान नाणी आहेत आणि त्याची एकूण किंमत काय हो? 442 रुपये आहे. तर त्या डब्यात नाणी किती? बघा, पहा बरं का प्रश्न. या पद्धतीचे 2 ट्रिकी प्रश्न आहेत, तुम्हाला डोक्याला गोंधळ करणारे म्हणून पाहिजे. पहा, प्रश्न असा दिलेला आहे, एक डब्बा आहे, त्या डब्यात नाणी कशी येतं? हा शब्द महत्वाचा या प्रश्नातला. समान, सारखे. याचं मूल्य किती हो? 442. एकदम शॉर्ट मध्ये सोडता येत आहे आणि समीकरणाने सोडता येत. 2 रुपयाची नाणी म्हणजे 2x, 5 रुपयाची नाणी म्हणजे 5x आणि 10 रुपयाची नाणी म्हणजे 10x. या सर्वांचं मूल्य आहे 442 रुपये. मग याची जर बेरीज केली तर किती येणार आहे हो? 10 5 15 2 17x बरोबर किती आहे नो? 442 रुपये. मग x चं मूल्य काढायचंय. x बरोबर 442/17. 17 1 17, 17 दुने 34, उरले किती हो? 10 उरले. मग 10 आणि 0 102 होते. आम्ही या 102 ला ज्यावेळेस आपण भागतो, 17 दुने 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 पाचे 85 आणि 17 सख्ख 102. म्हणजे तर एक्स ची किंमत किती आली हो? एक्स ची किंमत 26 आली. आता तुम्ही गोंधळणार. इथं तुम्ही काय गोंधळणार? नेमकं काय आहे इथं? तर 26 उत्तर कुठंच नाहीये. मग मी प्रश्नच असा विचारलाय तुम्हाला की हे सगळे नाणी समान आहेत. म्हणजे 26 नाणी 2 रुपयाची पण आहेत, 26 नाणी 5 रुपयाची पण आहेत आणि 26 नाणी 10 रुपयाची पण आहेत. म्हणून 26 गुणिले 3 म्हणजे 26 78. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या डब्यात एकूण नाणी 78 आहेत. आता तुम्ही म्हणता हे कसं? पाहूया. मग हे 78 आणि हे नाणी आणि हे मूल्य जुळतंय का नाही ते पाहूया. जर 2 रुपयाची 26 नाणी 2 गुणिले 26 काय झालं? 26 दुने 52 रुपये झाले. एक मिनिट, पाय खाली. 2 गुणिले 26 हे झाले 52 रुपये.
चला 5 रुपयाचे 26 नाणे, 5 गुणिले 26, 6 पंचे 30, अच्छा आले 3 आणि 5 दुने 10 आणि 3 13, किती आलो याचं मूल्य 130 रुपये. आणि 10 रुपयाचे 26 नाणे, 26 10 260, 10 गुणिले 26 नाणे बरोबर 260 रुपये. यांची बेरीज करा. 2 6 आणि 3 9, 9 आणि 5 14, हातचा आला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4, आलं का याचं मूल्य. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हे समान नाणी आहेत. म्हणजेच 2 रुपयाची 26 नाणी, 5 रुपयाची 26 नाणी आणि 10 रुपयाची 26 नाणी. असा जर प्रश्न आला तिथं कधी कधी मी आता x ची किंमत 26 काढली, तुम्हाला जर इथं पर्याय क्रमांक 26 असला तर तुम्ही त्याला लगेच बरोबर करणार गडबडीमध्ये, हा मला उत्तर आलंय. पण तसं नाहीये. प्रश्नात विचारलंय काय, समान नाणी इथं, आणि समान नाणी म्हणलं त्यांचं मूल्य किती त्याच्याशी मतलब नाहीये. त्यांचं मूल्य समान असून वेगवेगळं असेल पण एकूण मूल्य तेवढं झालं पाहिजे. म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पहा आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठीचा हा प्रश्न आहे. जसा आता मी प्रश्न सोडलाय त्याच धर्तीवरचा प्रश्न आहे, पण हा प्रश्न सोपा आहे. हा प्रश्न तुम्ही सोडा आणि याचं उत्तर मला चॅट बॉक्स मध्ये द्या. पाहूया आपण किती विद्यार्थी मनपूर्वक या प्रश्नाचं उत्तर सोडतायत ते. धनेश जवळ 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपयाच्या समान नोटा आहेत बरं का. पुन्हा एकदा शब्द पहा, नोटा किती दा समान. हा शब्द खूप महत्वाचा आहे. आणि जर हा समान शब्द महत्वाचा असेल तर विचार करण्याची गरज आहे. तर त्याचं एकूण मूल्य 1020 रुपये. तर धनेश जवळ 50 रुपयाच्या नोटा किती. आता अगोदर जे उत्तर काढलं होतं आपण त्या पद्धतीच्या पहिल्या स्टेप मध्ये येणारं उत्तर आहे. पहा बरं सापडलं का उत्तर. व्हेरी गुड. बरेच जण उत्तर टाकतायत. पांडुरंग, अश्विनी, राजवीर, लोंढे, नवळे, शिंदे, गुंजाळ, जगताप, देशमुख, गर्जे, भोईटे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो, खूप छान प्रतिसाद देताय तुम्ही. पाहूया आपण प्रश्न समजून घेऊया. प्रश्न असा आहे हा की यामध्ये धनेश जवळ 50 रुपयाची 50, आता मी काय एक्स मानत नाही, फास्ट मध्ये करतो तुम्हाला समजण्यासाठी. 50 रुपयाची नाणी, 20 रुपयाची, 10 रुपयाची आणि 5 रुपयाची नाणी, आणि याचं सर्वांचं मूल्य आहे 1020 रुपये आहे. मग आता यांची सगळ्यांची बेरीज केली. 50 आणि 20 70, 70 आणि 10 80, आणि 80 आणि 5 85. मग काय झालं, या सर्वांना जर एक्स जोडला तर इथं उत्तर आलं असतं 85. एक्स बरोबर 1020. मग एक्स ची किंमत काढायची म्हणजे एक्स बरोबर 1020 भागिले तुम्हाला 85. पहा आता याला आपण भागाकार देऊया. 5 1 5, 3 उरले, 5 7 35, 5 दुने 10, 5 0 0 आणि 5 चौक 20. आणि त्या पद्धतीने मग 17 1 17, आणि तुम्हाला इथं उरलेले 3 आणि 17 दुने 34. इथं उत्तर आलंय 12. पहा हे 12 म्हणजे 50 रुपयाच्या नोटा आहेत, 12 20 रुपयाच्या नोटा आहेत, 12 10 रुपयाच्या नोटा आहेत, आणि 12 5 रुपयाच्या नोटा आहेत. पहा बरं का, प्रश्न अगोदरचा प्रश्न मी तुम्हाला त्या असं विचारलं नाही. आता मी जर असा प्रश्न विचारला तुम्हाला 50 रुपयाच्या नोटा किती आणि त्या नोटांचं मूल्य किती, असं जर प्रश्न आला असता तर तुम्हाला 50 गुणिले 12 म्हणजे तुम्हाला 12 पंचे 60, या 12 नोटांचं मूल्य तुम्हाला कळालं असतं की याचं मूल्य किती आहे. हो, याचं मूल्य आहे 600 रुपये. आणि मग या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला 1020 रुपये येते. पण ज्या टायमाला असा प्रश्न येतो त्या टायमाला या प्रश्नाचा बारकाईने विचार करणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे, आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न सुद्धा सोडला आपण महत्वाचा आहे. पहा आता हा प्रश्न सुद्धा त्या धर्तीवरचा आहे, आणि या प्रश्नाचा जर विचार केला तर ते प्रश्न आपल्याला सोडण्याचा आहे. पहा इथं आता, आणि हा प्रश्न काय आहे, इथं नोटाच्या ऐवजी मोठा शब्द झालाय चुकून टाईप करताना, त्यामुळे तुम्ही काय ते चुकीचा समजू नका, हा नोटा शब्द आहे. पहा राजेशकडे 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयाच्या समान नोटा असून त्याची किंमत 2100 रुपये आहे.
तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती बघा बरं का. आता नोटा दिल्यात इथं, इथं काय दिल्यात, समान आहेत, समान, आणि यांचं मूल्य दिलंय. मग याचं मूल्य दिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला ठरलेलं आहे 5x अधिक 10x अधिक 20x बरोबर 2100 रुपये. पाहता या काढल्याच्या नंतर आपण काय केलंय हो, याची बेरीज केली आपण. हे 20 आणि 10 30, 30 आणि 10 35 झालं, 35x बरोबर 2100 रुपये. आता काय करायचंय, x ची किंमत काढायची. x बरोबर 2100 भागिले 35. पाहता मग या 35 ला जर केलं, आपण काय करूया, 7 ने भाग देऊया. 7 1 7, 7 5 35, कारण वर 21 आहेत म्हणून. 7 त्रिक 21, 0 0. आता काय होते, 5 1 5 आणि 5 सख्ख 30 आणि 5 0 0. एक्स ची किंमत किती आली हो, 60 आली. आली का. प्रश्न काय विचारला त्याने, प्रत्येक प्रकारच्या नोटा किती आहेत पाहूया आपण. जर 5च्या 60 नोटा घेतल्या तर काय होईल हो, 0 6 35. 10 रुपयाच्या जर 60 नोटा घेतल्या, 10 गुणिले 60 बरोबर 0 0 600. आणि 20 रुपयाच्या 60 नोटा घेतल्या, 20 गुणिले 60 बरोबर 0 0 6 दुने 12 1200. करा बरं याची बेरीज. 12 आणि 6 18, 18 आणि 3 2100. आली का 2100. मग या मूल्याप्रमाणे या सर्व नोटांची किंमत आली. याचाच अर्थ असा की राजेशकडे असणाऱ्या 5 रुपयाच्या सुद्धा 60 नोटा आहेत, 10 रुपयाच्या सुद्धा 60 नोटा आहेत आणि 20 रुपयाच्या सुद्धा 60 नोटा आहेत. तेव्हा त्याचं मूल्य काय होतंय, 21 रुपये. पाहता कमी झालं. पाहता मागील परीक्षेला आलेले काही प्रश्न आहेत ना, ते प्रश्न तुम्हाला आपण पाहणार आहोत की या अनुषंगाने या धर्तीना कसे प्रश्न येतात. आणि यात इथे एक मी प्रश्न दिलेला आहे, हा प्रश्न आपण समजून घेऊया आणि परीक्षेला कसं डोकं लावायचं आणि प्रश्न कसा सोडायचा. स्वराने 15,980 रुपये किमतीचा फ्रीज आणि 20,740 रुपये किमतीचा दूरदर्शन संच विकत घेतला. तिने काय केलंय हो, 2,000 रुपयाच्या 19 नोटा आज बंद पडल्यात बरं का. तुम्ही म्हणता सर असं कसं काय घेतलं, हा जुना प्रश्न आहे. हा 2019 साली आलेला प्रश्न आहे. कोविडला 2018ला बंदी नंतर 2000ची नोट मार्केटमध्ये आली, त्याचा प्रश्न आहे. मग तिने काय केलं, 2000च्या 19 नोटा दुकानदारास दिलेल्या आहेत. मग काय केलं, दुकानदारांनी स्वराला उरलेले जे पैसे आहेत त्याच्या 10 रुपयाच्या नोटा दिल्यात बरं का. मग आपल्याकडे काय राहिले, पैसे किती शिल्लक राहिले हे आपल्याला पाहिजे. आता पाहूया इथे एकदा समजून घ्या. मी पर्याय तुम्हाला दिसावे म्हणून थोडस इकडे घेतो. पाहता इकडे काय प्रश्न आहे, स्वरांनी केलेली खरेदी 15,980 रुपयाचा फ्रीज हा खरेदी केलाय. दुसरं काय केलंय हो, 20,740 रुपयाचा दूरदर्शन संच टीव्ही खरेदी केला. ह्या दोन्हीची एकदा काय करूया आपण, बेरीज करूया, म्हणजे खरेदी केलेलं मूल्य लक्षात येईल. 0 8 आणि 4 12 2 हातचा आला 1, 9 1 10 7 17 हातचा आला 1. पहा हातचा आला 1, 5 आणि 1 6 आणि त्याचबरोबर 2 आणि 1 3. किती केले हो खरेदी तिने, 36,720 रुपये एवढ्या पैशाची तिने खरेदी केली. पण आता काय केलंय तिनं, स्वराने काय केलंय, दुकानदाराला 2,000 रुपयाची नोट दिली बरं का. किती नोटा दिल्यात, 2,000 रुपयाची नोट 19 दिल्यात. म्हणून याचं मूल्य किती आहे, 19 दुने 38,000 रुपये. पहा बरं का. तिला दिलेल्या दुकानदाराला दिलेले तिनं मूल्य 38,000. प्रत्यक्षात तिची झालेली खरेदी 36,720 रुपये. मग आता काय होईल, तेवढे पैसे दुकानदार तिला रिटर्न देणार आहे. मग आपण वजाबाकी करूया. शून्यातून 0 गेला 0, इकडून जात नाही, इथं राहिले 7, इथे झाले 10, इथे राहिले 9, इथे झाले 10. 10 मधून 2 गेले 8, 9तून 7 गेले 2 आणि या 7 मधून किती गेले, 36 ना 6 1
आणि इथं राहिला 0. पहा बरं का, आता 1280 रुपये राहिले शिल्लक आपले. आता तुम्ही लगेच काय करणार, हा आलं उत्तर, चुकले. काय झालं, झाला अति कॉन्फिडन्स आपल्या 2 मार्कासाठी ऍक्सिडेंट ठरला. मग काय करायचंय, प्रश्नच विचारलाय स्वरांना 10च्या किती नोटा दिल्या, मग 1280 भागिले 10 रुपयाची नोट, शून्याला 0 गेला, उत्तर आलं 128. आता कळालं. म्हणून गडबड गोंधळ तुमच्या सारख्या हुशार मुलाकडून होतोच, आणि ते होऊ नये म्हणून सर्व प्रश्न बारकाईने वाचून त्याचं उत्तर सोडणं अपेक्षित आहे. पहा, त्यानंतरचा 2019 साली परीक्षेसाठी आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. श्रीकांतने 900 रुपयाचं घड्याळ खरेदी केलं. त्याने दुकानदाराला काय केलंय, 20, 50, 10, 100च्या समान नोटा दिल्या. त्याच्याकडे पैसे नव्हते. मग काय होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या नोटा त्यांनी जे त्याच्या छोट्याशा बँक मध्ये साठवून ठेवलेल्या होत्या, त्यांनी त्या दुकानदाराला दिल्या. आणि त्या दिल्याच्या नंतर काय झालं, त्या समान नोटा दिल्या. आणि मग त्यांनी सांगितलं की यातल्या 20 रुपये एकूण किती नोटा दिल्या 20 रुपयाच्या. बघा बरं का, आता हा प्रश्न खूप सोपा आहे. पुन्हा आपण त्याप्रमाणे 10x, 20x, 50x आणि 100x करा बरं बेरीज. 100 आणि 50 150, 150 आणि 20 170 आणि 10 झाली 180. एकूण किती पैसे दिले तो, मी 180x मानलं. मग किती माल दिलेले तर 900. मी फक्त का फास्ट करतोय, तुमचा वेळ वाचाय म्हणून, तुम्हाला समजाय म्हणून. म्हणून 180 भागिले 900, हा गेला हा गेला. 18 एका 18, 18 पंचे 90. x ची किंमत आली 5. म्हणून समान नोटा आहेत. आणि मुद्दाम विचारले की 20च्या नोटा किती. प्रश्न सोपा आहे, फक्त फसवण्यासाठी. म्हणून 20च्या नोटा सुद्धा 5च्या आहेत, 10च्या 5 आहेत, 50च्या 5 आहेत, आणि ह्या पण 5 आहेत. म्हणून याचं पर्याय क्रमांक उत्तर आहे 3. पहा, आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक प्रश्न आहे, तुम्हाला सांगतो. हा प्रश्न थोडासा नवोदय संदर्भातून येत असतो किंवा सैनिक येत असतो. प्रश्न सोपा आहे. 35 रुपये आणि 5 पैसे ही रक्कम 35.5 म्हणजे 35.5 अशी लिहिली तर ती रक्कम काय आहे, ती रक्कम यामध्ये त्या 2 रकमेमध्ये, म्हणजे कोणत्या, या आणि या 2 रकमेमध्ये कितीचा फरक पडेल. पहा बरं का, आता हे थोडस समजून घ्या. प्रश्न चूक होतो बाय. 35.5 आणि 35.5 पैसे. बघा बरं का, 35 रुपये 5 पैसे 0.05 असे लिहितात 5 पैसे. आणि इथं काय लिहिलंय मी, 35.5. मग आता 35.5 आहेत, याचाच अर्थ इकडे 0 दिल्याशिवाय, हे दोन्ही भाग समान केल्याशिवाय आपल्याला त्यातला फरक काढता येणार नाही. म्हणून दशांश स्थळ बरोबर केल्याच्या नंतर यातला फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची. म्हणून इथून जात नाही, इथं 4 झाले 10, 10तून 5 गेले 5, 4 शिरा राहिले 4, दशांश चिन्ह 0 आणि 0. आणि या दोहीतला जो फरक आहे तो फरक आहे 45 पैसे. पहा विद्यार्थी मित्रांनो, यासारखे असे सोपे वाटणारे खूप सोपेच आहेत. फक्त काय आहे, गडबडून जायचं नाही. जगातला गणित हा विषय सगळ्यात सोपा आहे, ज्याला वाटतो त्याला, आणि ज्याला वाटतो त्याला सगळ्यात अवघड होतो. अशा पद्धतीने नाणी आणि नोटा त्याचं रूपांतरण आणि यावरचे प्रश्न आपण आज पाहिलेले. पहा, मिशन आरंभ जिल्हा परिषद अंतर्गत सन्माननीय शिवसाहेबांच्या सुंदर अशा विचार संकल्पनेतून उदयाला आलेला हा तुमच्यासाठीचा ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शनाचा अखंड असा मिशन आरंभाचा झरा आपण पुढे घेत चाललेलो आहोत. तुम्ही विद्यार्थी मित्र यासाठी खूप प्रतिसाद देत आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण हा अविरतपणे या तासिकेचा प्रतिसाद आणि सहभाग घेऊन आपण व्यवस्थित असा अभ्यास करावा. आणि आपल्या सर्वांना यासाठीच्या परीक्षेसाठीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी भवार साहेब
आणि या सिस्टीमचे सर्वा आमचे मार्गदर्शक आदरणीय कराड साहेब आणि या सिस्टीम साठी सहभागी आणि सहकार्य करणारे वाघ सर, गोगरे सर, कुलकर्णी सर आणि भापकर सर, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि सन्माननीय साहेबांनी मला तुमच्या समोर प्रगट होण्याची जी संधी दिली, माझ्याकडे जे काही अल्पज्ञान आहे ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि अभ्यास करताय ना, आणि हा केलाच पाहिजे, त्याशिवाय आपला तरुण उपाय नाही. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीच्या आणि अभ्यासासाठीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि सर्वांना शुभ दिन. धन्यवाद. थांबतो. नाही ते केलंय, पण आता काय झालं, आता हे कराड साहेबांना फोन लावावा लागेल.